अहिल्यानगरमधील मढी यात्रेला सुरुवात, मात्र अद्यापही दुकानांचं वाटप नाही। उद्या अर्जांची छाननी होऊनच बाहेरच्या व्यापाऱ्यांना दुकानांचं वाटप। सरपंच संजय मरकट यांची माहिती। राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता। जयंत पाटील जास्त काळ शरद पवारांसोबत राहणार नाहीत। अजित पवारांसोबत जातील शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं खळबळजनक वक्तव्य। आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आयटीसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत मोठी घोषणा। तर आयआयसीटीसी साठी केंद्राकडून 400 कोटी रुपये निधी आणि फिल्म सिटी जागा देखील देणार। बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरला 7 दिवसांची पोलीस कोठडी। मारहाण प्रकरणामध्ये बीड जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। आनंदावर आता विरजण येणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंदाचा शिधा योजनेवरून केली टीका। आनंदाचा शिधा योजनेबाबत सोमवारी निर्णय होणार असल्याची मंत्री संजय शिरसाटांची माहिती। बीडमध्ये खोका भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर। वन विभागाच्या जागेत भोसलेनं अनधिकृत घर बांधल्यानं त्याच्या घरावर तोडक कारवाई। पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया होणार। इपॉक्सी प्रक्रिया करण्याची पुरातत्व खात्याची सूचना। काही वारकरी संघटनांचा मात्र विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।